तर आज आपण काय पाहणार आहोत की एखाद्या आता आपण काम आपला विषय काय आहे की आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं आहे, बरोबर? आणि स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना आपली अपेक्षा काय आहेत की ज्या स्टॉकला आपण खरेदी करणार आहोत, तर तो स्टॉक आपण खरेदी केल्यानंतर वरती जायला पाहिजे. मग आपण एका स्टॉकमध्ये खरेदी करतोय, एक स्टॉक घेतोय, याचा अर्थ काय आहे की त्या बिझनेस वरती ती जी कंपनी आहे, तर त्या कंपनीच्या बिझनेस वरती आपण विश्वास ठेवायला लागलोय की भविष्यामध्ये त्या स्टॉक किंवा त्या कंपनीचा जो बिझनेस आहे, तो बिझनेस पुढे चांगला वाढणार आहे आणि त्याचा फायदा त्या कंपनीला प्रॉफिटच्या स्वरूपामध्ये होणार आहे. आणि ज्यावेळी एखाद्या कंपनीला प्रॉफिट मिळायला जास्त चालू होतं, त्यावेळी त्या कंपनीच्या स्टॉकची सुद्धा डिमांड मार्केटमध्ये वाढली जाते. आणि ज्यावेळी अशी मार्केटमध्ये डिमांड वाढते, त्यावेळी त्या स्टॉकची प्राइस ही आपोआप वाढली जाते. एक साधं बेसिक आपला हा नियम आहे किंवा बेसिक आपली एक थिअरी आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की एखादा स्टॉक किंवा एखाद्या कंपनीचा बिझनेस हा वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, हे अनालिसिस आपण कसं करायचं? आपण सध्या आता टेक्निकल अनालिसिस करतो. टेक्निकल अनालिसिस करते वेळी त्या कंपनीच्या बिझनेस बद्दल आपल्याला माहिती नसते, तर आपण त्या एका पर्टिक्युलर कंपनीच्या स्टॉकची जी प्राइस आहे, त्या स्टॉकच्या प्राइस मध्ये कशा पद्धतीने अ, चाल येत आहे किंवा कशा पद्धतीने ती प्राइस वरती किंवा खाली जात आहे, त्यामध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आहे, कॅन्डल फॉर्मेशन कशी होत आहे, या सर्व गोष्टी पाहतो आणि या गोष्टीला आपण टेक्निकल अनालिसिस म्हणतो. फंडामेंटल अनालिसिस मध्ये त्या कंपनीचा बिझनेस काय आहे, टर्नओव्हर काय आहे, सेल्स किती होत आहेत, प्रॉफिट मार्जिन किती आहे, पर शेअर अर्निंग किती होत आहे, ज्याला ईपीएस म्हटलं जातं, पीई रेशो काय आहे, यासारख्या इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे, बुक व्हॅल्यू काय आहे, यासारख्या भरपूर गोष्टी तपासल्या जातात आणि या गोष्टी तपासून मग आपण त्या कंपनीचा जी शेअर आहे तो घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, हे आपण ठरवत असतो. परंतु या टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस शिवाय आता हे सर्व अनालिसिस आपण करतोय, या अनालिसिसला आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणायचं. अनालिसिस चे दोन प्रकार आहेत. ज्यावेळी डाटा अनालिसिस हा एक विषय येतो, तर त्यावेळी डाटा अनालिसिस करण्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे अनालिसिस करणे गरजेचे असते. त्यापैकी एक भाग हा आपण आता चर्चा केलो ती की क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, ज्यामध्ये आपण एखाद्या आकड्यावरती बोलत असतो, त्याला क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हटलं जातं. परंतु हा अनालिसिस सोडून क्वालिटेटिव्ह अनालिसिस हा एक विषय असतो आणि या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण असं वन टू वन आपल्या समोर काही आकडे नसतात की ज्याची आपण गोळाबेरीज गुणाकार भागाकार करून काही ठरवू शकू. तर या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपल्याला काय पाहायचं असते, ती कंपनीचा बिझनेस मॉडेल काय आहे आणि त्या बिझनेस मॉडेल वरती मग आपण आपले अनालिसिस लावायचं असतो. एक आपण उदाहरण घेतलं तर समजा आपल्याला एक नवीन व्यवसाय करायचा आहे किंवा एखादा व्यवसाय जो चालू आहे, त्या चालू व्यवसायामध्ये आपल्याला पार्टनरशिप करायची आहे किंवा त्या व्यवसायामध्ये आपण तो व्यवसाय खरेदी करायचा आहे. जर असे असेल तर आपण कशा पद्धतीने अनालिसिस करणार आहोत, तर याच अनालिसिसला आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणणार आहोत. आपण त्या कंपनीची बॅलन्स शीट, किती कामगार आहेत, किती प्रोडक्शन होतं, सेल्स किती होते, या गोष्टी तर पाहणार आहोतच. परंतु त्या स्टॉकचा बिझनेस काय आहे आणि त्या बिझनेस अनुषंगानं काही गोष्टी पाहावे लागतात, ती आपण पाहणार आहोत.
कोणताही बिझनेस चालू करायचा असेल किंवा कोणताही बिझनेस लॉंग टर्म मध्ये सक्सेसफुल व्हायचा असेल तर त्या बिझनेसला एक युनिकनेस असावा लागतो, एक वैशिष्ट्यपूर्ण विविध असावा लागतो. तो इतरांच्या पेक्षा वेगळा व्यवसाय तो असायला पाहिजे. समजा एखाद्या ठिकाणी एक चहाचा गाडा चालू झाला आणि तो चहाचा गाडा चांगला व्यवसाय करू लागला, तर तो चहाच्या गाड्याच्या व्यवसायाला पाहून इतर अनेक जण त्याच ठिकाणी तोच व्यवसाय करायला सुरुवात करतात. आणि परिणाम असा होतो की जो पहिला व्यवसाय चालू होता तो पण बंद पडतो आणि जो दुसऱ्या दोघांनी व्यवसाय टाकला होता, चहाचा गाडा टाकला होता, की तो सुद्धा बंद पडतो. याचं कारण काय आहे की कॉम्पिटिशन, या ठिकाणी स्पर्धा जास्त आहे. त्यामुळं कोणताही बिझनेस ज्यावेळी आपण स्टॉक खरेदी करणार असतो तर त्या स्टॉक खरेदी करण्यापूर्वी लॉंग टर्मसाठी की त्या स्टॉकच्या बिझनेसचा ती कंपनी कोणती काम करायला लागले याचा आपण अनालिसिस करणार आहोत. आता कोणताही बिझनेस ग्रोथ व्हायचे असेल, कोणत्याही बिझनेस टिकून राहायचं असेल या स्पर्धेच्या युगामध्ये, तर काही गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात. तर त्यापैकी एक गोष्ट आपल्याला पाहायला पाहिजे की कॉम्पिटिशन काय आहे. कॉम्पिटिशन म्हणजे प्रतिस्पर्धा. जर समजा एखाद्या एक जसं आता आपण म्हटलो की एक चहा ऑलरेडी या बिझनेसमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये खूप पार्टिसिपेट आहे, खूप लोकांनी तो बिझनेस तयार केलेला आहे. तर अशा बिझनेसमध्ये तुम्ही नव्याने उतरला किंवा चालू एखादा बिझनेस तुम्ही खरेदी करण्याचा किंवा पार्टनरशिप करण्याचा विचार केला, तर या ठिकाणी कॉम्पिटिशन असल्यामुळे काय होतं की जी प्राइस आपल्याला अपेक्षित असते त्या अपेक्षित प्राइस पेक्षाही कमी प्राइस मध्ये विकण्यासाठी दुसरे लोक तयार असतात. आणि यामुळं काय या कॉम्पिटिशनमुळं काय होतं की जी सेल्सची व्हॅल्यू प्राइस असते ती प्राइस हळूहळू भविष्यामध्ये कमी होत जाते. जर एखादी वस्तू आज मी 10 रुपयाला विकत असो आणि त्या 10 रुपयाला पाहून त्या नवीन लोकांनी किंवा इतर काही जणांनी ती वस्तू 9.5 रुपयाला विकायला सुरुवात केली, तर काय होतं की आपला बिझनेस हा त्या इतर लोकांच्याकडे जाण्यासाठी सुरुवात होते. आणि या कॉम्पिटिशन मध्ये जर भरपूर लोक असतील तर काय होतं की कोणालाही एकसारखा बिझनेस मिळत नाही आणि डिमांड तितकीच राहते आणि सप्लाय वाढतो. त्यामुळं शक्यतो बघायचं की ज्या कंपनीमध्ये ज्या कोणत्याही असू दे, आपल्या घराच्या बाजूला असणारे बघा किंवा मग स्टॉक मार्केटमध्ये असणारे बघा, ज्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन असतं तर त्या स्टॉकच्या प्राइसमध्ये चांगली वाढ होत नाही किंवा त्या व्यवसायामध्ये चांगली ग्रोथ होत नाही. तर आपल्याला काय बघायचं आहे की जो व्यवसाय आपण निवडत आहोत त्या व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन काय आहे. आता आपल्या ह्याच्यामध्ये बोलायचं झालं तर जसं आपण म्हणतो की टेलिकॉम सेक्टरमध्ये आपल्याला वोडाफोन आयडिया आहे, भारती एअरटेल आहे, जिओ आहे. या प्रामुख्याने 3-4 गोष्टी आहेत. तर ज्या प्राइस वरती आपण गेल्या 4-5 वर्षापूर्वी प्लॅन खरेदी करत होतो, म्हणजे टॉक टाइम साठी वेगळा प्लॅन घ्यावा लागत होता, इंटरनेटसाठी वेगळा प्लॅन घ्यावा लागत होता. कॉम्पिटिशनमुळे काय झालं की प्रत्येकाने आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्राइस कमी 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 करत आलेत आणि आता अशी परिस्थिती आहे की टॉक टाइम बोलण्यासाठी काही आपण पैसा देतच नाहीये. तर फक्त जो बिझनेस चालू आहे तो फक्त आता नेट डाटा सेलिंग वरती चालू आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आता काही जण म्हणजे रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत फ्री डाटा वापरा किंवा तुमचा जो डाटा प्लॅन आहे त्यापैकी शिल्लक राहिलेला डाटा प्लॅन तुम्हाला पुढच्या प्लॅन मध्ये ऍड ऑन करून मिळेल. यासारखे ऑफर्स द्यायला चालू करतात आणि या ऑफर्स दिल्यामुळे काय होतात, त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी जी असू शकते झाली असती तर ती प्रॉफिटेबिलिटी कमी होते किंवा कमी प्रॉफिट मार्जिन वरती ते काम करायला सुरुवात करतात. आणि परिणाम असा होतो की त्या कंपन्या लॉस मेकिंग मध्ये जास्त जायला सुरुवात करतात.
तर आपल्याला हेच पाहायचं आहे की आपण असा स्टॉक शोधायचा आहे, असा बिझनेस शोधायचा आहे की ज्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असेल. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा कमी असेल. आपण जो बिझनेस करणार आहोत, आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा ज्या कंपनीचा व्यवसाय आपण शोधत आहोत, ती कंपनी त्या सेक्टरमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये ही टॉप वनची असली पाहिजे आणि कमी स्पर्धा असली पाहिजे त्या ठिकाणी. तर आपल्याला हा एक बघायचा आहे की कॉम्पिटिशन त्या ठिकाणी किती आहे आणि वरती मग आपल्याला त्या स्टॉकचं अनालिसिस करायचं आहे. आता दुसरं उदाहरण घ्यायचं झालं कॉम्पिटिशन वरती, समजा आपल्याला आता सीएनसी मशीन्स भरपूर आहेत. सीएनसी मशीन म्हणजे जो काय म्हणतात त्याला आपल्याला, पूर्वी जे लेथ मशीन्स होते, तर लेथ मशीनचे ॲडव्हान्स व्हर्जन सीएनसी मशीन मध्ये आले, की ज्या ठिकाणी कोणत्याही माणसाच्या स्किलची आवश्यकता नसते व त्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिटेबिलिटी मिळू शकते. हळूहळू असं झालं की प्रत्येक ठिकाणी सीएनसी मशीन्स आता तयार झालेले आहेत, शॉप्स उघडलेले आहेत आणि यामुळे प्रत्येक काय होतं की कॉम्पिटिशन वाढलेले आहेत. एक कास्टिंग किंवा एक पार्ट मशीनिंग करण्यासाठी ₹5 खर्च येत असेल, तर तोच पार्ट दुसरा व्यक्ती हा ₹4.5 ₹4 मध्ये सुद्धा तयार करून देण्यासाठी तयार असतो. आणि याचाच मुळे काय होतं की त्या जो ज्यानं नवीन बिझनेस घातलाय त्याला काय असतं की आपलं पार्ट मशीन आपलं कंटिन्यू रन करायचं असतं, त्यामुळे तो कमी प्रॉफिट मार्जिन मध्ये काम करण्यासाठी तयार होतो आणि परिणामी काय होतं की हळूहळू हीच कॉम्पिटिशन झाल्यामुळे तो ₹5 मशीनिंग करून द्यायचा जो दर असतो, तो रेट असतो, तो हळूहळू ₹2, ₹1.5, ₹1 वरती सुद्धा येऊन राहतो. तर आपल्याला बिझनेस शोधत असताना बघायचं आहे की त्या बिझनेसमध्ये त्या सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन करणारे कोण कोण आहेत आणि किती कॉम्पिटिशन आहे. आता हे आपल्याला, आता हे कागदोपत्री म्हणजे वन टू वन असे आकड्यामध्ये मिळत नाही. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो की ठीक आहे, म्हणजे किती बिझनेस आहे, कोणत्या कंपनीकडे किती त्याचं शेअर होल्डिंग पॅटर्न आहे किंवा कोणती कंपनी नवीन टेक्नॉलॉजी आणा लागल्या, अशा गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. त्यानंतर दुसरी गोष्ट पाहायची असते एखादा बिझनेस निवडत असताना की त्या ठिकाणी पॉवर कुणाची आहे, शक्ती कुणाची लागा लागल्या. आता ही शक्ती कुणाची म्हणजे एक बिझनेस असेल तर त्या बिझनेससाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे सप्लायर आणि दुसरा म्हणजे कस्टमर. आणि या दोघांच्या ह्याच्यामध्ये आपली ताकद किंवा आपण जर समजा सप्लायर आणि आपण असा विचार करत असो, तर सप्लायर मध्ये आणि आपल्यामध्ये डॉमिनंट कोण आहे, कुणाची जास्त चालतंय असं जर विचार केला, तर जर सप्लायर म्हणल त्याच रेटमध्ये त्याच पेमेंट टर्म मध्ये जर आपल्याला त्या सप्लायर कडून वस्तू खरेदी करायची खरेदी करायची जर आपल्याला गरज असेल, तर काय होतंय की सप्लायर डॉमिनेट आहे, की सप्लायर सांगेल त्याच रेटमध्ये, सप्लायर सांगेल त्याच प्रकारे आपल्याला ती वस्तू खरेदी करावी लागणार आहे. सप्लायर ज्यावेळी सांगेल त्याच वेळी आपल्याला तो माल आपल्याला मिळणार आहे. आणि मग यावेळी काय होतं की सप्लायर ज्या पद्धतीने बोलेल किंवा ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने आपल्याला बिझनेस चालवायला लागणार आहे. काही कारणास्तव सप्लायर आपल्याला म्हटला की मी माल देऊ शकणार नाही, मी मटेरियल देऊ शकणार नाही, तर त्यावेळी आपण काय करतो, आपल्या हातात काय दुसरं नसताना आपलं प्रोडक्शन बंद राहतं. तर हाच फॅक्टर आपल्याला स्टॉक सिलेक्शन मध्ये जो बिझनेस आहे त्या बिझनेस मध्ये कंपनी आणि सप्लायर, त्या कंपनीचे सप्लायर कोणकोणते आहेत आणि त्या सप्लायर कंपनी किती सप्लायर वरती अवलंबून आहे, कंपनी एकाच सप्लायर कडून जास्त मटेरियल घेते का, उद्या तो सप्लायर काही कारणास्तव बंद पडला तर काय होऊ शकतं, किंवा प्राइसिंग पॉवर कुणाच्या हातात आहे, सप्लायरच्या हातात आहे का आपल्या त्या बिझनेस जो आहे त्या बिझनेसच्या हातामध्ये आहे, हे आपल्याला पाहायला पाहिजे. जर या गोष्टी सप्लायर सांगेल त्या पद्धतीने न होता कंपनी सांगेल त्या पद्धतीने सप्लायर मटेरियल देत असेल किंवा
त्या कंपनीकडे सप्लायर खूप सारे असतील आणि त्या सप्लायर मध्ये कॉम्पिटिशन असेल, जे आपण पहिल्यांदा पाहिलं की कॉम्पिटिशन कुणामध्ये पाहिजे, की त्या कंपनी, ज्या कंपनीमध्ये आपण अनालिसिस करत आहोत त्या कंपनीच्या सप्लायर मध्ये जर कॉम्पिटिशन असेल तर काय होणार आहे, ती कंपनी कमीत कमी रेट मध्ये आपला जो मटेरियल आहे ते खरेदी करेल आणि परिणाम काय होईल, त्या कंपनीचा जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. तर आपल्याला हेच पाहायचं आहे की प्राइसिंग पॉवर कोणाकडे आहे, कंपनीकडे जास्त आहे का सप्लायरकडे. आणि जर ती कंपनीकडे असेल तर काय होणार आहे, कंपनीचा प्रॉफिट होणार आहे. आता याचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर आता आपल्याला सर्वांना माहित आहे की शेतकरी ज्यावेळी आपल्या माल तयार करतो, शेतकऱ्याचं ज्यावेळी पीक येतं तर ते पीक येण्यापूर्वी जर समजा त्यानं ऊस लावलेला असेल तर ज्यावेळी लावलेला असतो तर त्या ऊसासाठी सर्वात महत्वाचे काय असतं त्या व्यक्तीला, की त्या ऊसासाठी त्या व्यक्तीला काय पाहिजे की त्याला खते पाहिजेत. मग ती खते म्हणजे काय, त्या शेतकऱ्यासाठी खत विक्रीची खत विक्री करणारा जो जी कंपनी आहे, जी सोसायटी आहे, ती त्याच्यासाठी काय आहे, सप्लायर आहे. परंतु शेतकरी जाऊन त्या सप्लायर वर संगत भांडू शकत नाही किंवा बोलू शकत नाही की मला हे खत इतक्या रुपयाला दे. उलट काय होतं की ती सोसायटी जे खत अवेलेबल करून देईल ते खत सोसायटी म्हणेल त्या दरामध्ये शेतकऱ्याला खरेदी करावी लागतं. आणि त्या ठिकाणी मग शेतकरी एक युरियाचं पोतं जर समजा 400 रुपयाला असेल आणि सोसायटी मधली नाही 450 रुपयाला विकणार, तर त्याला ते खरेदी करावं लागतं आणि शेतकऱ्याचा या ठिकाणी तोटा होतो. समजा एक उत्पादक शेतकरी आहे आणि या ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस तोडणीला आला आणि ऊस तोडणीला आल्यानंतर कारखान्याकडून ज्या ऊस तोडणीसाठी जे मजूर मिळतात त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर असतो, जो मुकादम असतो, तो काय असतो, तो त्या शेतकऱ्यासाठी सप्लायर आहे. आणि तो मुकादम जर म्हणतो की नाही, माझला पर माणसांसाठी जी हजेरी आहे ती 500 रुपये न देता 700 रुपये द्यायला पाहिजे, तरच मी तुझा ऊस तोडणार, असा जर त्या मुकादमानं आग्रह धरला तर त्या शेतकऱ्याला तो जो पैसा आहे, ऍडिशनल जादा पैसा तो द्यावा लागतो. अन्यथा मग त्याचा ऊस वेळेवरती तोडला जाणार नाही व कारखान्याला पुढे पोहोचवणार नाही. तर याला काय म्हणायचं की प्राइसिंग पॉवर कुणाकडे आहे, ताकद कुणाकडे आहे. तर एखादा बिझनेस आहे तर त्या बिझनेस मध्ये सुद्धा असं पाहायला पाहिजे की कोणाकडे सप्लायरची पॉवर जास्त आहे, प्राइसिंग पॉवर कोणाकडे आहे. ठीक आहे. आणि याच्या विरुद्ध दुसरी एक बाजू आता असते की बिझनेस आणि कस्टमर यामध्ये कोण डॉमिनेट आहे. म्हणजे जो माल तयार करणार आहे, जो उत्पादक आहे तो, आणि जो खरेदी करणारा ग्राहक आहे तो, या दोघांच्या मध्ये आता उदाहरण आपण इथं शेतकऱ्याचंच घेऊया की एक शेतकरी आपलं पीक तयार करतो व मार्केटमध्ये विकायला जातो, त्यावेळी जो शेतकरी म्हणेल त्या भावाने तो जो पीक आहे तर ते पीक काय होतं, विकलं जात नाही. तर ज्या ठिकाणी तो विक्री करण्यासाठी नेतो कृषी बाजार समितीमध्ये, तर त्या ठिकाणी सर्व आडत किंवा जे आपण म्हणतो दलाल असतात, तर ते सर्व डॉमिनेट असतात आणि ते दलाल ते ज्या पद्धतीने दर पाडून मागतात त्याच पद्धतीने शेतकऱ्याला देणं हे भाग पडतं. मग जर समजा तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही एखादं पीक उत्पादन केला तर त्याच्या विक्रीची जी व्हॅल्यू असायला पाहिजे हे तुमच्या हातात नाहीये. ती वस्तू, ते पीक किती रुपयाला विकायला पाहिजे. आणि जर जे तुमच्या हातात नसेल तर तुम्हाला जो अपेक्षित फायदा आहे, जो अपेक्षित नफा आहे, तो नफा त्या वस्तूमधून, त्या पिकामधून मिळत नाही. तो नफा मिळतो कुणाला, तो व्यापाऱ्याला
तो दलाल आला. बरोबर. मग आपल्याला हेच बघायचं की जी कंपनी आपण काम करणार आहोत त्या कंपनीमध्ये त्या कंपनीचे जे ग्राहक आहेत ते कोण कोण आहेत. आणि जर ग्राहक म्हणाल त्या पद्धतीने जर ती कंपनी एखादी वस्तू विक्री करत असेल, ग्राहकाची शक्ती जास्त येत असेल, तर अशा कंपनीच्या बिझनेसमध्ये ग्रोथ, अशा कंपनीच्या बिझनेसमध्ये वाढ मिळत नाही. आता याचं एक उदाहरण आपण जर आता जसं मी म्हटलं की एक तंबाखूचा व्यापारी आहे आणि त्यानं आपला तंबाखूचा शेतकरी आहे की ज्यानं आपलं तंबाखूचं पीक काढलं. एक मिनिट. तंबाखूचं पीक काढलं आणि ITC नावाची आपली एक कंपनी आहे की जी सिगरेट तयार करणारी मोठी कंपनी, भारतामधली मोठी मार्केट लीडर आहे सिगरेट तयार करण्यासाठी. मग आता सप्लायर तंबाखू शेतकऱ्याकडनं खरेदी करत असताना ITC काय करणार, जास्तीत जास्त कमी किती दरामध्ये तो मिळेल, कमीत कमी दर कसा मिळेल हे शेतकऱ्याकडून बघणार व शेतकऱ्याकडून कमी दराने ते तंबाखू खरेदी करणार. परंतु खरेदी केलेल्या तंबाखूवरती प्रोसेस करून ज्यावेळी एक सिगरेट बनवली जाते, तर त्यावेळी ती सिगरेट किती रुपयाला विकणार याची जी पॉवर आहे, तर ती पॉवर जो खरेदी करणार आहे त्याच्याकडे नसते. कारण तंबाखू हा असा विषय आहे की त्यामध्ये तुम्ही ती वस्तू 2 रुपयाला लावा, 5 रुपयाला लावा किंवा 20 रुपयाला लावा, खरेदी करणारा हा काय व्यसनाधीन असतो आणि आपण जी प्राइस सांगणार आहोत त्या प्राइस मध्ये तो ती वस्तू घेत असतो. मग यावेळी कस्टमर म्हणत नाही की तुम्ही ही वस्तू इतक्या महाग लावली आहे त्यामुळे मी ती घेणार नाही. तर ती वस्तू कितीही महाग लावली कंपनीने तरी ती घेण्यासाठी कस्टमर हा कोणताही हे करत नाही, पर्याय निवडत नाही, तो त्याला ती महाग वस्तू घ्यावीच लागते. मग तशा पद्धतीचे बिझनेस मॉडेल कोणकोणते आहेत हे आपल्याला शोधावं लागणार आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी परत म्हणतो की हे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आहे. हे आपल्याला असं कागदोपत्री समजत नाही, तर वेगवेगळ्या अँगलनं आपल्याला विचार करायला पाहिजे की ह्या बिझनेस मध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. मटेरियल कुणाकडून घेतलं जातं, कुणाला विकलं जातं, मधली प्रोसेसची जी सिस्टीम आहे म्हणजे जी कंपनी आहे ती कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे सेल्स करते, कशा प्रकारे रॉ मटेरियल घेते, आणि ह्या सर्व विचारावरती मग आपल्याला पुढे आपला निर्णय घ्यावा लागतो. तर आपण बघितले 3 गोष्टी. एक कॉम्पिटिशन किती आहे, स्पर्धा किती आहे, सप्लायरची ताकद किती आहे आणि कस्टमरची ताकद किती आहे. आणि या सर्व मध्ये त्या कंपनीमध्ये कुणाची ताकद जास्त आहे की सप्लायरला पण ती वरचढ होऊ देत नाही आणि कस्टमरला सुद्धा वरचढ होऊ देत नाही. इथं पण कुणाला काही शंका आहे का? नाही नाही. ओके. आता पुढचं एक गोष्ट आपल्याला बघायचं आहे की कंपनी जो प्रोडक्ट निर्माण करत आहे, कंपनी जी वस्तू निर्माण करत आहे, तर त्या वस्तूला सबस्टिट्यूट काय आहे, पर्याय काय आहे. म्हणजे जर समजा ठिकाणी एखाद्या ठिकाणी एक वस्तू एखाद्या ठिकाणी एक चहाचा गाडा एका व्यक्तीने चालू केलेला आहे, उदाहरणार्थ आपण धरूया. आणि या चहाचा गाडा चालू केल्यानंतर त्याच ठिकाणी एका व्यक्तीनं एक कॅफे चालू केलाय, कॉफीचा गाळा चालू केला. तर काय झालं की चहाला पर्याय एक निर्माण झाला, कॉफी. किंवा त्याचबरोबर त्याला लागून एका व्यक्तीनं एक लिंबू सरबतचा गाडा चालू केला. म्हणजे काय झालं की चहा पिणाऱ्या लोकांच्या मध्ये एक सबस्टिट्यूट तयार झालं, कॉफी पिण्याचं किंवा लिंबू सरबत पिण्याचं, किंवा एक लाईम टी प्रकार आहे, तो लाईम टीचा एक कोणतर शॉप चालू केला. तर काय होलं की चहा पिणाऱ्या एका व्यक्तीला वेगवेगळे पर्याय मिळाले. आणि जर समजा आपण एखादा बिझनेस तयार करत असो किंवा एखाद्या कंपनीचा बिझनेस मॉडेल आपण अभ्यास करत असो, तर त्याच्यामध्ये त्यानं उत्पादन केलेल्या वस्तूला मार्केटमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध जर असतील, तर काय होतं
की त्या कंपनीची व्हॅल्यू, त्या कंपनीची सेल्स ही कमी होण्याची जास्त शक्यता असते. आणि मग अशा कंपनीचा बिझनेस हा लॉंग टर्म मध्ये हा यशस्वी होऊ शकत नाही. तर आपल्याला बघायचं की ज्या कंपनीमध्ये आपण विचार करत आहोत स्टॉक खरेदी करण्याचा, तर त्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत, तर त्याला बाजारपेठेमध्ये पर्याय काय काय आहे. जसं आपण म्हणू शकतो की टू व्हीलरचं एक मोठं मार्केट होतं, की पूर्वी आपण एक एक 15 वर्षापूर्वीचं टू व्हीलरचं मार्केट पाहिलं, तर त्या ठिकाणी फक्त काय होतं की मोठ्या स्प्लेंडर सारख्या गाड्या होत्या, ज्याला आपण बाईक म्हणतो. त्यानंतर चेंज एक झालं की त्याला एक सबस्टिट्यूट आलं की एक स्कूटी सारखी गाडी तयार झाल्या. आणि मग त्यामध्ये दोन भाग पाडले झाले की एक स्प्लेंडर सारखी गाडी आणि एक होंडा ऍक्टिव्हा सारखी गाडी. आता स्प्लेंडर सारखी गाडी ही फक्त काय आहे की फक्त पुरुष लोकांच्यासाठी जास्ती वापरली जाणारी गाडी आहे. परंतु होंडा ऍक्टिव्हा यासारख्या गाड्या ज्या आहेत ते काय आहेत, त्या गाड्या पुरुष सुद्धा वापरू शकतात व लेडीज सुद्धा वापरू शकतात. मग काय झालं की त्या गाडी स्प्लेंडर सारख्या गाडींसाठी एक पर्याय निर्माण झाला आणि तो पर्याय पुरुष व महिला या दोघे जण सुद्धा वापरू शकत होते. मग यामुळे काय होतं की जर समजा एक कंपनी असेल आणि ती कंपनी फक्त स्प्लेंडर सारख्या गाड्या मोटरसायकल चालू करत असतील, तयार करत असतील, तर त्यांच्या पुढे एक सबस्टिट्यूट तयार झाला, एक पर्याय तयार झाला, एक प्रतिस्पर्धी म्हणजे ज्याला आपण म्हटलं कॉम्पिटिशन एक वाढली. आणि मग यावेळी काय होतं की त्या मोटरसायकल बनवणाऱ्या कंपनीची सेल्स ही हळूहळू कमी होत जाते. कन्सेप्ट लक्षात आला का? हॅलो. हो आला. ओके. मग आपल्याला आता काय काय बघायचं आहे की एक तर कॉम्पिटिशन त्या मार्केटमध्ये किती आहे ते बघायचं आहे, सप्लायरची ताकद किती आहे बघायचं आहे, कस्टमरची ताकद किती आहे बघायचं आहे, आणि कंपनी जी वस्तू तयार करत आहे तर त्या वस्तूला मार्केटमध्ये पर्याय काय काय होऊ शकतात हे पाहायचे आहे. आणि या चार गोष्टी प्रामुख्याने पाहून झाल्या तर मग थोड्या आणखीन मायक्रो लेवलमध्ये आपण जाऊन पाहण्यासाठी काय पाहायचंय की त्या बिझनेससाठी म्हणजे मोठ्या अंगाने त्या स्पेसिफिक कंपनीसाठी नाही, की त्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांसाठी गव्हर्नमेंट जी पॉलिसी आणते, तर त्या गव्हर्नमेंट पॉलिसीचा परिणाम त्या वस्तूवरती त्या बिझनेसमध्ये किती होत आहे. गव्हर्नमेंटनं उद्या जर समजा एखाद्या वस्तूचा टॅक्स वाढवला तर त्या काय होऊ शकतं, किंवा गव्हर्नमेंट ज्या काही निर्णय घेत असते म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती, एक्साइज वरती, जीएसटी वरती, तर त्याचा परिणाम त्या बिझनेस वरती काय होऊ शकतो, चांगला किंवा वाईट. जसं आपण आता बघितलं काही दिवसापूर्वी गव्हर्नमेंटनं शुगर इंडस्ट्रीवरती एक पॉलिसी आणली होती की ज्यामध्ये इथेनॉलची साखरेचा जो तुम्ही एक्सपोर्ट साखर करताय तर ती साखरची एक्सपोर्ट आता जास्त करू शकत नाही. उलट तुम्हाला जो ऊस खरेदी करायचा आहे शेतकऱ्यांच्याकडून, तर प्रति टन तुम्हाला 20 रुपये जादा दर द्यावा लागणार आहे. तुम्ही मोलॅसिस जे त्याचं आहे, एक प्रोडक्ट आहे ऊसापासून तयार होणार, हे मोलॅसिसचं प्रोडक्शन तुम्ही एका लेवलच्या पुढे जास्त करू शकत नाही. अशा प्रकारे गव्हर्नमेंटनं काही पॉलिसी आणल्या होत्या. आणि यामध्ये दोन्ही बाजूनं ती साखर तयार करणारी जे कारखाने आहेत तर त्या साखर तयार करणाऱ्या कारखान्यावरती प्रॉब्लेम आले होते. मग आपल्याला हेच पाहायचं की अशा पद्धतीचे काही नियम त्या बिझनेस वरती उद्या ती गव्हर्नमेंट काही आणू शकतात का आपल्या पॉलिसीद्वारे. तर ज्या कंपनीवरती, ज्या बिझनेसवरती अशा पॉलिसीचा परिणाम जास्त पडणार नाही असे आपल्याला वाटतं, तर त्या कंपनीच्या मध्ये आपण मग विचार करायचा आहे की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये बिझनेस आपण वाढवण्यासाठी. आणखीन सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे की त्या कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे. आता आपण पाहत होता हे ओव्हरऑल एक बिझनेस मध्ये, आणि या बिझनेस मध्ये पाहून झाल्यानंतर त्यातले एक दोन आपण ज्यावेळी स्टॉक
सिलेक्ट करतो, तर त्या स्टॉक सिलेक्ट केल्यानंतर त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये कोण कोण आहेत तर त्यांची माहिती घेणे, त्या मॅनेजमेंटमध्ये असणाऱ्या लोकांचा प्रामाणिकपणा पाहणे हे आपल्याला महत्वाचं असते. आता प्रामाणिकपणा म्हणजे काय? थोड्या दिवसापूर्वी पॉलीकॅब नावाचा एक शेअर होता जो 20% खाली आला. आणि 20% खाली येण्यापाठीमागे एक कारण असं होतं की जे कंपनीमध्ये तयार झालेले जे प्रोडक्ट होते, तर कंपनीच्या मॅनेजमेंट मधील जे प्रमोटर होते त्या प्रमोटरनी कंपनीमध्ये तयार झालेले प्रोडक्ट हे आपल्या दुसऱ्या कंपनीच्या नावाने विक्री केले होते. आणि यामुळं त्या कंपनी प्रोडक्शन एका ठिकाणी झालं, सर्व मॅन पॉवर खर्च रॉ मटेरियल त्या कंपनीचा लागला, परंतु त्याची विक्री दुसऱ्याच कंपनीच्या नावाने झाल्यामुळं त्या कंपनीला म्हणजे जी ओरिजिनल कंपनी होती जिथे तयार झाला त्या कंपनीला मोठा लॉस होत झाला. परंतु मॅनेजमेंट असं चोरी करणारा असलं तर काय होतं, ज्या कंपनीमध्ये ते काम करायला ती कंपनी काय होते, ती कंपनी लॉस मेकिंग मध्ये जाते, ती कंपनी बंद पडते. अशा कंपनीचे स्टॉकची प्राइजेस कमी कमी होत जातात आणि आपल्याला तिथे काही ग्रोथ मिळत नाही. त्यामुळं ज्या कंपनीमध्ये आपण काम करणार आहोत त्या कंपनीमध्ये जे प्रमोटर आहे त्या प्रमोटर किती प्रामाणिक आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला पाहायची आहे की त्या कंपनीचे जे प्रमोटर आहेत किंवा त्यांचं जे मॅनेजमेंट आहे तर त्या मॅनेजमेंटमध्ये कॉम्पिटन्सी किती आहे, त्यांच्याकडे स्किल किती आहे की ती कंपनी पुढे चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी काही मॅनेजमेंट चेंज झालेले आहे का, किंवा आहे ते मॅनेजमेंट जर समजा एखादं नवीन मॅनेजमेंट आलेलं आहे आणि त्या नवीन मॅनेजमेंट मधील ज्या व्यक्ती आहेत तर त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स बघितला तर ज्या ठिकाणी ते पूर्वी काम केलेले आहेत त्या ठिकाणी कंपनी ही चांगली वाढ झालेली आहे किंवा ती कंपनी खाली खाली गेलेली आहे, त्यांची सेल्स ग्रोथ कमी झाली आहे, ती कंपनी बंद पडलेली आहे, असे काय आहेत का? तर हे आपण जर पाहिलो तर मग आपल्याला लक्षात येतं की की कंपनीमध्ये प्रमोटर किंवा मॅनेजमेंट हे कंपनीला चांगल्या प्रकारे चालवणे किंवा कंपनीला वाईट प्रकारे बंद पाडण्यासाठी कारणीभूत असतात आणि हे आपल्याला एक ठोकं पाहावं लागतं. तर हा एक ओव्हरऑल व्ह्यू आपल्याला बघायचा असतो की एखादी कंपनी चालू करत असताना, एखाद्या कंपनीचं अनालिसिस करत असताना, एखाद्या बिझनेसचं अनालिसिस करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी पाहाव्या लागतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथं माझं झालेलं आहे. कुणाला काही शंका असेल तर